श्री स्वामी समर्थ महाराज की जय. द्वितीयोध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नृसिंह सरस्वती प्रगट झाले, अगणित पापी तारिले. कर्दळीवनी गुप्त झाले, गुरुचरित्र ती कथा. पुढे लोकात धारा कारणे, भाग पडले प्रगट होणे. धुंडिली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ती केली देखा. परी तिच्याविषयी शंका म्हणा माझी येत असे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले. त्यांचे शकप्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध. कुंटला येथे पत्रिका वाद. लोकदारासाठी प्रसिद्ध मानवरूपे झाले. अक्कलकोटा माझारी, राजप्पा मोदी याची घरी. बैसरी समर्थांची स्वारी, भक्तमंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुनी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदर त्याचा केला की. त्याज सवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेर मांडा म्हणती एके हारी. दोघांचे बैसवनी दोहोंवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज, उभयतांचे वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व. बंगाल देशे समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती, पातलो गोदा तटाकाप्रती. जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरवून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी. ऐकून या शिवानी उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठून उभयता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राज्ययती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदा वास अरण्यात, बहुधा न येती गावात. जरी आली या क्वचित, गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती, तेची महाराज भक्षिती. क्षणेक राहुणी मागुती, अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञानी नेनती, परब्रह्म रूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणून अंतर खून, स्वामींची मानिती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता, ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर. मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे आकंठ. भवभयांचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चैतसामृत, नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत, द्वितीयोध्याय गोड हा. इति श्री स्वामी चैतसारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभं भवतु. ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. स्वामी ओम.